रात्री जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना आणि जर संध्याकाळसाठी काहीतरी स्नॅक्स हवं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एकदम चटपटीत आणि झटपट बनणारा असा हा कच्चा चिवडा आहे मुरमुऱ्यांचा. त्याच्यासाठी इथे मी मुरमुरं घेतली आहे, थोडीशी फरसाण घेतली आहे, दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे, त्याच्यामध्ये तिखट घालणार आहे थोडंसं. आता तुम्हाला जर हिरव्या मिरच्या आवडत असतील तर तुम्ही थोडेसे हिरव्या मिरच्यांचे तुकडे पण घालू शकता, खूप छान लागतं. पण मुलांना देणार असाल तर अवॉइड करा. ह्याच्यात घालायचं आहे मीठ, तिखट, चाट मसाला, थोडासा लिंबू, थोडंसं तेल घालायचं आहे. लिंबू जास्त नाही घालायचं आहे कारण आपण टोमॅटो घातला आहे, चाट मसाला पण घातलेला आहे. सो लिंबू थोडासा घालायचा. ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि अशी ही आपली मस्त अशी चटपटीत मुरमुऱ्यांचा चिवडा, कच्चा चिवडा म्हणा किंवा भेळ म्हणा, बनून तयार झालेली आहे. ह्याच्यावर घालायची कोथिंबीर. तुमच्याकडे शेव असेल तर शेव पण घालू शकता. इवन तुम्ही उकडलेल्या बटाट्याचे तुकडे पण घालू शकता. खूप मस्त लागते ही. नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब